शेतकऱ्यांना मी भेटलो. इथं आपल्याला मागे नुकसान दिसतोय, केळीचं नुकसान झालंय, ऊसाचं नुकसान झालंय. मला माहिती मिळाली की कलिंगड असू, टोमॅटो असू, नाहीतर आपलं काकडी वगैरे. आता मी सगळ्याच गावात जाणार, डाळिंबचं पण झालंय. तर आता त्याच्यात आपण शेतकऱ्यांना कसं सहकार्य करू शकू, जो नुकसान झालंय त्याच्यातनं काय आपण त्यांना मदत करू शकू ते मी समजून घ्यायला आलोय. त्याच्यानंतर आम्ही वहिनी साहेबांशी पण बोलणार आहे आणि त्यांना पण सांगणार आहे की अशी अशी हे नुकसान झालंय, त्याच्यातनं काय मदत करू शकू आपण, ते शेतकऱ्यांना कसं मार्ग काढू. शेतकरी सांगत आहे की वेळोवेळी जे पंचनामे आहेत हे पंचनामे वेळोवेळी ज्या वेळेला त्यावेळेस होत नाहीत आणि साहजिकच त्यामुळे शेतकऱ्यांना जी मदत आहे ती योग्य वेळेस मिळत नाही. त्यामुळे शेतकरी नेहमीच चिंतित आहे, कारण सलग दुसऱ्या वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. मला तर कळालं की काल 2 दिवसापासून पंचनामे चालू आहेत. सगळ्यांचे आजपर्यंत नसतील झाले, पण ते पुढच्या 1-2 दिवसात होतीलच. दादा, शेतकऱ्यांना काय आश्वस्त करताय, काय व्यथा जे आहेत शेतकरी तुमच्या पुढे मांडतात? शेतकऱ्यांना आणि बारामतीकरांना मी दादांचं प्रिय कुटुंब म्हणून आश्वासन करतो की जसं दादांनी अनेक वर्ष काम केले, सगळ्या शेतकऱ्यांना मदत केली, बारामतीच्या जनतेला मदत केली, तशीच आम्ही सर्व राष्ट्रवादी पक्षातले नेते, पदाधिकारी, सहकारी, वहिनी, पारदादा सगळेच आम्ही जरा एकत्रित येऊन तसं काय असेल त्यांना सपोर्ट करू आणि नेहमीच त्यांना त्यांच्या दुःखात वेळात त्यांच्याबरोबर सहभागी राहू. दादा, पोटनिवडणूक लागलेली आहे, कसं बघताय निवडणुकीकडे? बिनविरोध जे आहे ते आव्हान केलं होतं, पण सध्या परिस्थितीत तरी कशी परिस्थिती? आज तुम्ही बघितलं असेल तर आजोबा म्हणजे पवार साहेबांचं पण एक बातमी आली की ते पण आग्रह करतायत बिनविरोध व्हायला पाहिजे. मला वाटतंय की बारामतीकरांना सगळ्यांनाच वाटतं की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, कारण दादांचे अनेक वर्षांपासून काम, प्रेम सगळ्यांना समोर दिसतंय. आणि कसं हे एकदम दुःखातली गोष्ट आहे की ही निवडणूक आज आपल्या समोर आली आहे. त्याच्यामुळे मला वाटतंय की सगळेच बारामतीकर दादांचं कुटुंब असून त्यांच्या पण मनात भावना आहेत की ही निवडणूक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी म्हणजे अनेक प्रयत्न झाले किंवा लोकांच्या मनात देखील निवडणूक ही बिनविरोध